नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघा, मस्त छान अशी कडक चहा मिळाली ना की अगदी असा ना दिवस बनून जातो. सध्या पाऊस तर येत नाही आहे, पण दुपारच्या वेळेला चहाशिवाय शरीरामध्ये एनर्जीच येत नाही. आणि बऱ्याच ताईंना असं होत असेल, कारण की बघा, आपण लोकांची ना झोपून उठलं की त्यानंतर ना सवय असते आधी चहा घ्यायची आणि त्यानंतर मग कामांना सुरुवात करायची. तर मस्त छान इथे मी माझ्यासाठी चहा ठेवला. आणि चहा जेव्हा आपण बनवतो ना, तर त्याला बघा जेव्हा ना म्हणजे छान असं शिजू देतो, उकळू देतो, तर त्यावेळेला चहाचा स्वाद बघा किती छान येतो. बऱ्याच ताईंना मी बघते की चहाला एक उकळ आली की त्यानंतर ना चहाचा गॅस बंद करून देतात. म्हणजे ती जी पत्ती आहे तर ती चहामध्ये अजिबात शिजतही नाही आणि तसाच चहा मग त्या घेतात. देव जाणे त्यामध्ये काय स्वाद येते. आता बघा, प्रत्येकाची ना आपापली चॉईस असते. तर चला ठीक आहे, असो. चहा घेऊन चाला आहे माझा. आणि काल बघा, मी जो तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता ना, तर त्या व्हिडिओमध्ये ना इतकी मोठी एक माझी चूक झाली ती. व्हिडिओचा जेव्हा व्हॉइसओव्हर म्हणजे व्हिडिओची एडिटिंग जेव्हा आपण करतो, तर त्यातला आधीचा जो व्हॉईस आहे म्हणजे व्हिडिओ शूट करतानाचा जो आवाज आहे तर तो म्यूट करावा लागतो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्यूट करते. पण कालच्या व्हिडिओमध्ये ना एकतर ना घाईघाईमध्ये मी तो व्हिडिओ एडिट केला आणि व्हॉइस ओव्हर दिला आणि त्यानंतर रिचेकिंगसुद्धा केलेली नव्हती. म्हणजे काल ना 10:30-11च्या दरम्यान मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं. आदल्या दिवशी जर तयार केला तर सगळं व्यवस्थित होते, म्हणजे एडिटिंगही व्यवस्थित होते आणि व्हॉइस ओव्हर आणि त्यानंतर रिचेकिंग करून घेते मी. पण काल ना म्हणजे व्हिडिओ रोज दुपारी 12 वाजता आपले व्हिडिओ येतात आणि 11-11:30 वाजेपर्यंत तो जो व्हिडिओ आहे तर तो मी घाईघाईमध्येच एडिट केला. आणि त्यातला जो व्हॉईस आहे तर तो म्यूट करायचंच विसरली. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे 2-3 तासाच्या नंतर मी जेव्हा स्वतःचाच व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये कळलं की बापरे, मी तो जो आवाज आहे तर तो म्यूट केलाच नाही. आणि सुरुवातीला तर असं वाटलं की तो जो व्हिडिओ आहे ना तर तो डिलीट करून द्यावा म्हणून. पण नंतर मग म्हटलं की बघते यामध्ये सगळं जर व्यवस्थित असेल तर तो डिलीट करणार नाही म्हणून. तर स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सगळा व्हिडिओ मी बघितला. आणि कधीकधी बघा काय होतं की घरामध्ये आपण ना कसेही शब्द वापरतो मुलांसोबत बोलताना, म्हणजे कधी रागावतो त्यांना, कधी काय, तर असं कॅमेऱ्याच्या बॅकग्राऊंडमध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू असतात आणि त्याच मग इथे समोर प्रेझेंट होणं तर त्यांना चांगलं नाही वाटत. तर खूप पेशन्स ठेवून मी तो व्हिडिओ आधी चेक केला आणि बघितलं की असं काहीही त्यामध्ये नव्हतं. तर म्हटलं चला ठीक आहे, असू द्या, मी काही मग तो डिलीट केला नाही. तर चला, असं अशी ना मी काल गडबड केली होती आणि काल ना चूक केली होती. तर चला, दुपारच्या वेळेवर ना माझ्यासाठी चहा ठेवला. आणि किट्टूला बरं नव्हतं, तर तीसुद्धा घरीच होती, तिला काही शाळेत पाठवलेलं नव्हतं. आणि होती तशी बरी, म्हणजे शाळेत जाण्याच्या याच्या कंडिशनमध्ये होती ती. पण मग आणखी म्हटलं की शाळेमध्ये पुन्हा हिला ताप आला किंवा तिची पाठदुखी जर चालू झाली तर पुन्हा शाळेतून मग फोन यायचा आणि तिला घ्यायला जावं लागणार. आणि मलासुद्धा पाहिजे तेवढं काही व्यवस्थित वाटत नव्हतं, कारण बघा मुलांना जेव्हा बरं नसतं तर ते अगदी आपल्या जवळ असतात. आणि माझी जी बॉडी आहे तर ती थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन वगैरे असेल ना तर मला थोडंसं लवकरच त्याचं इन्फेक्शन होतं. तर त्यामुळे मलाही थोडंसं बरं वाटत नव्हतं. तर मी सुद्धा गोळी खाऊन लेटलेली होती, म्हणून मग तिलाही काही पाठवलं नाही मी. तर तिलासुद्धा चहा बिस्किट खायचे होते. आणि चहा मी ना 2च कप ठेवलेला, तिच्यासाठी चहाच काही उरलेला नाही. मग तिला नंतर जे पॉपकॉर्न असतात तर ते मी तिला फोडून दिले. म्हटलं आता सध्या तात्पुरतं हे खाऊन घे तू. आणि थोड्या वेळात मग तिला डान्स क्लासलासुद्धा जायचं होतं. डान्स क्लास अगदी जवळच आहे, काही असं खूप लांब जावं लागत नाही. तर म्हणून मग म्हटलं की पॉपकॉर्न खाऊन घे. तर तिला मी ते पॉपकॉर्न जे आहे तर ते फोडून दिले. आणि त्यानंतर उकळलेलं जे पाणी होतं तर ते बॉटलमध्ये भरून ठेवून दिलं. की बघा, मुलांचं असं असतं की त्यांच्या हातामध्ये जे पाणी आलं ना ते पाणी ते पितात. आणि सध्या जर मुलांना व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा उलटी हगवण असेल तर अशा याच्यामध्ये तुम्ही ना त्यांना उकळलेलंच पाणी द्या. तर त्यामध्ये काय करायचं, छान असं 3-4 लिटर पाणी उकळून घ्यायचं आणि बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं. आणि त्यांना सांगितलं की मग ते बरोबर आपल्या बॉटलमधलं जे काही पाणी आहे तर ते पितात. त्यानंतर किट्टू गेलेली होती डान्स क्लासला. सानू आणि तिचे पप्पा गेले होते डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना ना डोळे चेक करायचे होते. सानूलासुद्धा थोडंसं डोळ्यांचं चेकअप करायचं होतं. तर दोघेही ते बापलेकं गेलेले होते डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि किट्टू गेलेली होती डान्स क्लासला.
सायंकाळचं किचनचं थोडंसं काम होतं, तर फ्रीजमध्ये एक ना हा आंबा मला दिसला, तर म्हटलं चला मस्त छान याचे बारीक बारीक जे पीस आहेत तर ते कट करून खाऊयात म्हणून. बऱ्याच वेळा आपण काय करतो, मुलांना आवडतं, मुलं खातात, त्यामुळे मग आपण ना या गोष्टी खायला बघत नाही. पण असं न करता आपलासुद्धा जीवच आहे, आपल्यालासुद्धा प्रत्येक गोष्टीची आवश्यकता असते, आपल्यालासुद्धा पोषक तत्वाची आवश्यकता असते. प्रत्येक फ्रूटमध्ये ना काय म्हणजे पोषक तत्व लपलेलं असतं. तर त्यामुळे मुलांना आपण देतो तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण ते खायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. तर म्हणून मग सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा मी हा आंबा कट केला आणि इथे आंबा खाणं माझं चालू होतं. आणि सोबतच फ्रीजमध्ये ना जी लोणीची गंजी म्हणजे लोणीचा जो गंजा आहे तर तो सुद्धा भरलेला होता. म्हणजे साईचा जो गंजा आहे तर तो भरलेला होता. तर तो सुद्धा मला काढून घ्यायचा होता. म्हटलं चला सायंकाळच्या वेळेला ना हे सुद्धा करून घेते, कारण दुपारच्या वेळेला बघा आपल्याला ना पाहिजे तेवढा म्हणजे असं बरेचसे कामही असतात आणि कधी बरं नसलं तर मग आपण आरामसुद्धा करून घेतो. तर त्यामुळे सायंकाळच्या वेळेला ही जी मलाई आहे, लोणी आहे, तर ती मी इथे घुसळायला घेतली. आणि जी मलाई आहे तर ती बघा खाण्यापेक्षा ना देवासाठीचं जे म्हणजे देवासाठीचा जो दिवा लागतो सकाळ संध्याकाळ, तुपाचा एक दिवा देव्हाऱ्यामध्ये लागतो, तर तो खाण्यापेक्षा ना देवाच्याच कामामध्ये माझ्या इथला जो तूप आहे तर तो जास्त वापरण्यामध्ये येतो. पण खरं सांगायचं ना तर तूपसुद्धा आपण खायला पाहिजे, कारण जसजसं आपलं वय होतं ना तर जे आपले जॉईंट असतात तर त्यामधलं जे ऑइल आहे तर ते संपायला लागतं, कमी व्हायला लागतं. तर त्यामुळे शरीरामध्ये असे जे चिकट पदार्थ आहेत म्हणजे तूप आहे किंवा जे हे आपलं दही दूध आहे तर या गोष्टींना आपणसुद्धा खायला पाहिजे, पण आपण त्या खात नाहीत. इवन ना मलासुद्धा तूप आवडत नाही. पण असो, 15 दिवसातून एक हे जे काम आहे तर ते माझ्या किचनमध्ये ठरलेलं असतं की जी ही मलाई वगैरे आहे ते काढणं आणि त्याचा मग तूप वगैरे बनवणं. कारण जी दुधावरची साय असते तर तिचं आपण काय करणार आहे, आणि तसंही बघा देवाजवळ दिवा लावण्यासाठी आपल्याला तूप लागतोच, तर ते त्या कामी येऊन जातं. आणि त्यानंतर मग कधी काही रेसिपी वगैरे बनतात, शेवयांची खीर आहे किंवा शिळा आहे, तर त्या याच्यामध्ये मला ना तूप भरपूर लागतो. तर त्यामुळे मग जे तुपाचं जे प्रमाण आहे तर ते असतं माझ्या इथे. चला, त्यानंतर मखाणे किट्टूला 2-3 दिवसापासून तिचं चालू होतं की मला मखाणे रोस्ट करून दे. आणि तिचं असं आहे की शाळेतून ती ना सायंकाळी 6:30ला येते आणि त्यानंतर 15 मिनटाचा ब्रेक असतो तिच्याकडे, 6:45ला ती डान्स क्लासला जाते. तर या दरम्यान तिला ना म्हणजे काहीतरी असं खायला हवं असतं आणि ती काय करते मग बिस्किट वगैरे खाते. बऱ्याच वेळा ना चिवडा वगैरे मी बनवून ठेवते, पण आता बऱ्याच दिवसापासून चिवडा काही बनवलेला नव्हता. तर त्यामुळे मग जे मखाणे होते तर म्हटलं चला हे रोस्ट करून देते, म्हणजे दुपारची म्हणा किंवा सायंकाळची जी लहान सहान भूक असते तर त्याच्यासाठी ते बरं असतं. आणि ज्यांच्या इथेही बघा लहान मुलं आहेत ना तर त्यांनी हे जे मखाणे आहेत तर ते अशा प्रकारे रोस्ट करून ठेवा, मुलं ना खूप आवडीने खातील. ज्यांच्या इथं बघा लहान मुलं असतील तर ते जेवण करत नाही, तर मुलांना मग असं काहीतरी चटपटीत त्यांना आवडतं आणि मुलं आवडीने खातातसुद्धा. तर त्यांसाठी म्हणून सांगते, आधी जे मखाणे आहेत ना तर ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे, कढईमध्ये सुकेच रोस्ट करून घ्यायचे. त्यांना छान असा करकरीतपणा आला की ते एका भांड्यांमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता किंवा बटरसुद्धा टाकू शकता. माझ्या इथे मुलांना तूप काही तेवढा आवडत नाही म्हणून मग मी तेलच टाकलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं, रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकली, मीठ घातलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घातलं. जर चाट मसाला तुमच्याकडे असेल तर ते घाला. आणि त्यानंतर हे जे मखाणे आहेत तर ते छान यामध्ये पुन्हा आणखी परतून घ्या. मुलं बघा चालता फिरता आवडीने खातील. आणि जो मखाणा आहे तर तो कॅल्शियमनी इतका भरपूर असतो, आपण स्वतःसुद्धा खाऊ शकतो. जसजसं आपलं वय होतं तर बघा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते, तर आपल्यासाठी सुद्धा हे ना खूप छान असतं. तर मखाणे छान असे म्हणजे रोस्ट करून घेतले. थंड झाल्यानंतर त्यांना एअरटाईट डब्यामध्ये भरून घ्यायचं. त्यानंतर मग ना भेंडीची भाजी मला बनवायची होती. भेंडी अगदी थोडीशीच होती, त्यामुळे त्यांना छान मस्त असं लांबोळं जे आहे ते कट केलं. प्रत्येकच वेळेला जी भेंडी आहे तर ती मी गोल कट करते, पण यावेळेला छान अशा लांबोळ्या ज्या भेंड्या आहेत तर त्या कट केल्या. आणि भेंड्या बऱ्यापैकी होत्या, पण 3-4 दिवसाच्या आधी ना मी दही भेंडी बनवलेली होती, त्यामुळे मग भेंड्या ज्या आहेत तर त्या कमी झालेल्या होत्या. तर त्यामुळे मग म्हटलं की चला यांना असं लांबोळं कट करून ना भाजी बनवून घेऊयात. आणि सायंकाळच्या वेळेला तेवढी भाजी काही लागत नाही, कारण टिफिन वगैरे नसतो सायंकाळच्या वेळेला, त्यामुळे.
तर मस्त छान असं तापलेल्या तेलामध्ये राई जिरं घातलं. जेव्हाही आपण भेंडीची भाजी बनवतो त्यामध्ये लसणाच्या कुटाची फोडणी करा. त्याच्याने ना जी भेंडीची भाजी आहे ती इतकी छान लागते. म्हणजे ज्यांना आता लसण आवडत असेल त्यांच्यासाठी म्हणून सांगते, कारण बघा लसणाचा स्वाद ना प्रत्येकालाच आवडत नाही, पण ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी म्हणून सांगते. तर लसणाच्या कुटाने फोडणी करायची, मस्त छान हिरव्या मिरच्या कांदा घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मी हळदी घातलेली आहे, जे धनिया पावडर असतं तर ते घातलं, मीठ घातला आणि त्यानंतर या अशा प्रकारे ना कट करून भेंड्या ठेवलेल्या होत्या तर त्या भेंड्या घातल्या आणि यामध्ये पुन्हा थोडंसं चिली फ्लेक्स घातलं. म्हणजे लाल मिरची पावडर न घालता यामध्ये ना चिली फ्लेक्स जर असेल तर चिली फ्लेक्स घाला आणि सोबतच थोडंसं आमचूर घाला किंवा मग लिंबूचा रस पिळा, कारण या भाजीमध्ये सहसा आपण टमाटर घालत नाही, त्यामुळे टमाटरसुद्धा घातल्यावर खूप छान लागते, पण बरेच लोक घालत नाही, म्हणून मग सांगते की थोडंसं आमचूर घालायचं किंवा मग थोडंसं लिंबू पिळून घ्यायचा. आणि ही जी भाजी आहे तर बघा अगदी 10-15 मिनटामध्ये शिजते, त्याला काही फारसा वेळ लागत नाही. तर मस्त छान अशी भेंडीची जी भाजी आहे तर ती फ्राय करून घेतली आणि बघा कधी कधी ना गोल भेंड्या कट करून घ्यायच्या, कधी अशा प्रकारे लांबोड्या भेंड्या कट करून घ्यायच्या, म्हणजे वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये असेल तर मुलंसुद्धा बघा टिफिनवर नेताना किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा ते आवडीने खातात. तर अशा प्रकारचं काय ना काय एक्सपेरिमेंट माझं चालू असतं आणि भेंडीच्या भाजीमध्ये मी कधी दही भेंडी बनवून घेते, कधी अशा प्रकारे बनवते, कधी कुरकुरीत भेंडी बनवते. तर सगळे असे वेगवेगळे टाईप बघितले की मुलांनासुद्धा छान वाटतं आणि टिफिनसुद्धा ते मस्त छान असे संपवून आणतात. तर चला, मस्त छान भेंडीची भाजी इथे मी फ्राय करून घेतली आणि त्यानंतर वरणसुद्धा तडका करायचं होतं मला, म्हणजे वरणाला तडका लावून घेतला. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात तर अजिबात कंजूसी न करता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.